तसं लोकनीती आणि CSDSनी आपल्या देशातले 100 विधानसभा मतदारसंघ आणि 100 लोकसभा मतदारसंघ या अशा 200 एकूण मतदारसंघांमधल्या एकूण 400 मतदान केंद्रांवरती जाऊन हे सर्वे केलेत त्यांनी. आत्ताचा जो सर्वे आहे त्यांचा, त्याच्यामध्ये त्यांचं असं त्यांनी निष्कर्ष असा काढलेला आहे की आत्ता सुद्धा तेव्हा त्यांनी मगाशी आपण सांगितलं त्या डिटेल 100 विधानसभा 100 लोकसभा याच्यातले एकूण 400 मतदान केंद्र या ठिकाणी जो त्यांनी सर्वेक्षण घेतलं, तर त्याच्यानंतर त्यांचा जो आकडा आहे तो यंदाचा असा आहे की 2024 साली देशातले 44% मतदार असं म्हणतायत की होय, हे केंद्र सरकार पुन्हा आलं पाहिजे. त्यामुळं हा आत्ताचा जो त्यांचा कल आहे मतदान पूर्व, तो साधारणपणे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाणार आहे. तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा 58% लोकांना असं वाटतंय की मोदी गॅरंटीवरती आमचा विश्वास आहे, त्यामुळे मोदी गॅरंटी जे काय सांगतायत त्याच्यावरती आमचा विश्वास आहे. तिसरा मुद्दा या सर्वेमध्ये त्यांनी सगळ्यांना असा प्रश्न विचारला, 2024 मध्ये या देशाचं पंतप्रधान कोण व्हावं असं तुम्हाला वाटतं? आणि हा प्रश्न विचारत असताना त्यांनी कुठलंही नाव मतदारांना दिलेलं नव्हतं, चॉईस दिलेला नव्हता. तरी देखील देशातल्या 48% लोकांनी नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं. की अँटी इन्कम्बन्सी जी निर्माण व्हायला पाहिजे ती तितक्या प्रमाणात झालेली नाही. मग हे कदाचित विरोधकांचं अपयश म्हणावं लागेल. इंडिया आघाडी जितकी बलवानपणे या निवडणुकीला सामोरी जायला पाहिजे होती तितकी जाताना दिसत नाही. आणि हे मला वाटतं की हे भाजपच्या किंवा इंडिया आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे. कारण विरोधी मतांमध्ये फाटाफूट होताना दिसते, बंडखोरी होण्याची संधीचे हे वाढलेले आहेत, शक्यता वाढलेल्या आहेत. 2019 मध्ये त्यांच्या मतांची टक्केवारी 37%च्या थोडीशी पुढे गेली आणि त्यावेळेला त्यांनी आणखीन त्यांची जागा वाढवली आणि 300च्या पुढे ते गेले. आता यंदाच्या 2019च्या मतदान पूर्व चाचणीमध्ये CSDS लोकनीतीचा सर्वे असा सांगतो की यंदा त्यांना 40% मतं मिळण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी निनाद कुलकर्णी. लेट्सअप चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वारं व्हायला सुरुवात झाली आहे. प्रचार सभांचा नारळ फुटलेला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर भाजपने अबकी बार मोदी सरकार फिर एक बार 400 पार मोदी सरकार असा त्यांनी नारा जो दिलेला आहे, अबकी बार 400 पार असा त्यांनी नारा दिलाय. नेमका याच्यामध्ये भाजपनं जे रणशिंग फुंकलंय, जनता मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान करणार का? जनतेच्या मनात मोदींच्या गॅरंटीनं घर केलंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं CSDS आणि लोकनीती या सर्वेक्षणातनं घेण्याचा आढावा घेतला गेलाय. नेमका हा सर्वे काय होता, कसा प्रकारे हा सर्वे केला गेलाय, लोकांचा नेमका कौल काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुकृत करंदीकर सर. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. हा सर्वे नेमका काय होता, यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणाचे निकाल काय होते आणि या सर्वेक्षणाची विश्वासार्हता नेमकी काय आहे याबद्दल सांगा. कुठल्याही इलेक्शन पूर्वी, विशेषतः लोकसभा इलेक्शन जर असेल तर आपल्या भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये की जिथं इतक्या प्रकारची विविधता आपल्याकडे भाषांची आहे, प्रांताची आहे, हवामानाची आहे, राजकीय पक्षांची बहुगर्दी आपल्याकडे आहे, राष्ट्रीय पक्ष, प्रत्येक राज्यांमधले प्रादेशिक पक्ष, अशा देशामध्ये निवडणुकीपूर्वी मतदानाचा कौल घेणं तसं फार अवघड आणि जिकिरीचं काम असतं. त्यामुळे या क्षेत्रामध्ये ज्यांचा खूप अनुभव आहे, ज्यांनी हे काम अनेक वर्ष केलेलं आहे, अशा संस्थांनी केलेलं काम हे विश्वासार्ह मानलं जातं. आणि त्यापैकी लोकनीती आणि CSDS हे त्यापैकी 1-2 संस्था आहेत की ज्यांना राजकीय वर्तुळामध्ये पण त्यांनी केलेले सर्वे अतिशय गांभीर्याने घेतले जातात. राजकीय पक्ष, राजकीय नेते त्यांचे सर्वेचे मतं फार विचारपूर्वक त्याच्याकडे पाहतात. आणि म्हणून लोकनीती आणि CSDSच्या सर्वेक्षणाला एक वेगळं महत्त्व असतं. आणि गेले 3-4 दिवस त्यांनी केलेल्या सर्वेची निरीक्षणं सगळ्या राष्ट्रीय माध्यमांमधून प्रसारित होताना आपण पाहतोय. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की हे मतदान पूर्व सर्वेक्षण आहे, म्हणजे अजून मतदानाला आपल्याकडे अजून पहिला टप्पा सुरू व्हायचा आहे आणि मला वाटतं की पूर्ण सगळं मतदान पूर्ण व्हायला अजून आपल्याकडे जवळपास 1.5-2 महिन्याचा कालावधी जाणार आहे. हे जे मतदान पूर्व सर्वेक्षण त्यांनी केलेलं आहे हे साधारणपणे मार्चचा शेवटचा आठवडा आणि एप्रिलचा पहिला आठवडा या दरम्यान त्यांनी अख्ख्या भारतामध्ये केलेलं आहे. आणि त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं तसं लोकनीती आणि CSDSनी आपल्या देशातले 100 विधानसभा मतदारसंघ आणि 100 लोकसभा मतदारसंघ या अशा 200 एकूण मतदारसंघांमधल्या एकूण 400 मतदान केंद्रांवरती जाऊन हे सर्वे केलेत त्यांनी. आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांची जी प्रशिक्षित टीम होती सर्वेअर्सची ती त्यांनी पाठवलेली होती. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण जसं पहिल्यांदा म्हणालो तसं की आपल्या देशामध्ये अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. त्यामुळं ज्या राज्यांमध्ये जी भाषा स्थानिक बोलली जाते त्याच भाषेमध्ये त्यांनी हे प्रश्न संबंधितांना विचारलेले, जेणेकरून प्रतिसादकर्ते जे असतात त्यांना उत्तरं देणं सोपं जावं. त्यामुळे त्यांच्या भाषेमध्येच त्यांनी त्याची उत्तरं घेतली. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
ज्यांच्याशी ते बोलले, प्रतिसाद ज्यांचा त्यांनी घेतला, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मतदार येतील याची पण त्यांनी काळजी घेतली. त्याला सर्वे सॅम्पल असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये शहरी मतदार आहेत, ग्रामीण मतदार आहेत, छोट्या गावांमध्ये राहणारे मतदार आहेत, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख अशा सगळ्या जाती धर्मांचे मतदार त्याच्यामध्ये आहेत. तर गरीब श्रीमंत हे भेद त्याच्यामध्ये तिने कव्हर केलेत. आदिवासी, दलित, शेतकरी, मजूर अशा सगळ्या म्हणजे पूर्ण आपल्या समाजाचा त्याच्यामध्ये एक मत नोंदवलं जाईल याची काळजी त्यांनी सॅम्पल निवडताना घेतलेली आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही विचारलात की या सर्वेची विश्वासार्हता काय, तर एकतर ही सगळी अनुभवी टीम आहे. लोकसभेच्या आधी ते गेल्या अनेक लोकसभा इलेक्शनमध्ये त्यांनी ह्याची सर्वेची कामं घेतलेली आहेत. त्यामुळे फार मागं न जाता गेल्या 3-4 निवडणुकांमध्ये त्यांनी केलेला सर्वे आणि ते प्रत्यक्षात काय झालं याचा जर आपण अंदाज पाहिला तर 2009 साली त्यांनी पहिल्यांदा 2009चा त्यांचा जो मतदान पूर्व सर्वेक्षण होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारला लोकांना की आत्ताचं केंद्र सरकार पुन्हा सत्तेत आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का. आणि त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की UPA गव्हर्नमेंट आपल्या देशामध्ये होतं. डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते. 2004 साली ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि त्यांच्या 5 वर्षाच्या कामगिरीवरती लोकांना काय वाटतं असा त्यांचा प्रश्न होता की हे सरकार केंद्र सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलं पाहिजे का. तर 2009 सालचा त्यांचा जो मतदान पूर्व सर्वे आहे त्याच्यामध्ये 55% लोकांनी सांगितलं की होय हे सरकार पुन्हा आलं पाहिजे. आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेला आपण पाहिलं की मनमोहन सिंग यांचं सरकार पुन्हा रिपीट झालं. भारतीय जनता पक्ष किंवा NDAला सत्ता काही देशात मिळाली नाही. 2014 साली पण त्यांनी सर्वे केला मतदान पूर्व. त्यावेळेचे निष्कर्ष असे होते की मनमोहन सिंगांचं सरकार त्यावेळेला 10 वर्ष केंद्रामध्ये सत्तेमध्ये आलं होतं. एक प्रकारची अँटी इन्कम्बन्सी होती. देशामध्ये नकारात्मक वातावरण तयार झालं होतं. अण्णा हजारेंचं आंदोलन पूर्ण आपण गाजत होतं त्यावेळेला. त्या दुसऱ्या टर्ममध्ये मनमोहन सिंगांच्या सरकारवरती अनेक घोटाळ्यांचे आरोप झालेले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती लोकांमध्ये एक प्रकारची नाराजी होती की जी त्यांच्या मतदान पूर्व चाचणीमध्ये प्रतिबिंबित झाली. आणि त्यामुळं फक्त 23% लोकांनी असं म्हणालं त्यावेळेला की हे सरकार पुन्हा आलं पाहिजे. म्हणजे जवळपास 75% जास्त लोकांचं मत ह्या सरकारच्या विरोधामध्ये होतं. आणि प्रत्यक्षात काय झालं आपण पाहिलं की 2014 मध्ये सत्ता बदल झाला आणि या देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं भाजप सरकार आलं. 2019 साली पुन्हा त्यांनी मतदान पूर्व चाचणी घेतली. त्यावेळेला असं दिसलं की 47% लोकांनी सांगितलं की होय हे सरकार केंद्र सरकार पुन्हा आलं पाहिजे. आणि प्रत्यक्षातला निकालही तसाच लागला. 2019 साली हे मोदी सरकार सत्तेमध्ये आलं. त्यामुळं आत्ताचा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये त्यांनी निष्कर्ष असा काढलेला आहे की आत्ता सुद्धा जेव्हा त्यांनी मगाशी आपण सांगितलं त्या डिटेल 100 विधानसभा 100 लोकसभा याच्यातले एकूण 400 मतदान केंद्र या ठिकाणी जो त्यांनी सर्वेक्षण घेतलं तर त्याच्यानंतर त्यांचा जो आकडा आहे तो यंदाचा असा आहे की 2024 साली देशातले 44% मतदार असं म्हणतायत की होय हे केंद्र सरकार पुन्हा आलं पाहिजे. त्यामुळं हा आत्ताचा जो त्यांचा कल आहे मतदान पूर्व तो साधारणपणे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाणार आहे. पण या सर्वेमध्ये एक म्हणजे विचार करण्याची अशी एक गोष्ट आहे की याच्यामध्ये मोदींना अनुकूल आणि प्रतिकूल असा दोन्ही बाजू दाखवण्यात आल्या. नेमका अर्थ काय घ्यायचा मतदारांना, म्हणजे एकीकडे मतदार मोदींना निवडून आणण्यासाठी इच्छुक पण आहेत आणि दुसरीकडे त्यांच्यावर थोडीशी नाराजी पण आहे. नेमका काय अर्थ आहे? हा सर्वे अत्यंत विस्तृत आहे खरं तर. म्हणजे ते सलग 3 दिवस प्रसारमाध्यमं त्याच्या बातम्या प्रसिद्ध करत होत्या. त्यामुळे ते अगदी थोडक्यात सांगायचं तर 2-3 मुद्द्यांचं आपल्याला सांगता येईल की अयोध्येतलं राम मंदिर हा नरेंद्र मोदी सरकारसाठी खूप बेनिफिशियल असा घटक ठरलेला दिसतो या सर्वेमधनं. विशेषतः उत्तर पट्ट्यामध्ये त्याचा लाभ त्यांना जास्त मिळेल असं दिसतंय. लाभ मिळेल किंवा त्यांनी गेल्या वेळेला जे यश मिळवलं होते ते टिकून राहण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होईल असं दिसतंय. कारण जवळपास 23% पेक्षा जास्त लोकांनी अयोध्येतलं राम मंदिर हे त्यांच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मोदी गॅरंटी म्हणून त्यांनी आता जे प्रचारामध्ये आणलं होतं तर त्या मोदी गॅरंटीवर या देशातल्या नवमतदार जे आहेत तरुण 18 ते 25 वयोगटातले या वयोगटातल्या मतदारांनी सर्वाधिक विश्वास दाखवलाय असं यांचा सर्वे सांगतो. जवळपास 58% तरुणांनी मोदी गॅरंटीवर आमचा विश्वास आहे असं मत व्यक्त केलेलं आहे. आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये जिथं आता बोललं जातं की फार मोठ्या प्रमाणामध्ये मोदी सरकारच्या विरोधामध्ये मतदान जाईल तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा 58% लोकांना असं वाटतंय
की मोदी गॅरंटीवरती आमचा विश्वास आहे, त्यामुळे मोदी गॅरंटी जे काय सांगतायत त्याच्यावरती आमचा विश्वास आहे. तिसरा मुद्दा, या सर्वेमध्ये त्यांनी सगळ्यांना असा प्रश्न विचारला, 2024 मध्ये या देशाचं पंतप्रधान कोण व्हावं असं तुम्हाला वाटतं? आणि हा प्रश्न विचारत असताना त्यांनी कुठलंही नाव मतदारांना दिलेलं नव्हतं, म्हणजे चॉईस दिलेला नव्हता. तरी देखील देशातल्या 48% लोकांनी नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं. म्हणजे हे फार सिग्निफिकंट आहे, कारण कुठलाही चॉईस न देता, कारण प्रादेशिक पक्ष आपल्याकडे भरपूर आहेत, प्रत्येक राज्यामध्ये आहेत. राहुल गांधींची आता मोठी यात्रा दक्षिणेकडून उत्तरेकडे आली, त्याच्यानंतर त्यांनी ईशान्येकडून पश्चिमेकडे आले. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सुद्धा 48% लोकांच्या मनात आजही पंतप्रधान कोण व्हावं याचं उत्तर त्यांनी नरेंद्र मोदी असं दिलं. आणि त्याच्यानंतर दुसरं नाव आहे ते राहुल गांधींचं आलं, पण मोदी आणि त्यांच्या मधलं अंतर फार मोठं आहे. म्हणजे फक्त 23% लोक असं म्हणतायत की या देशाचा पंतप्रधान 2024 मध्ये राहुल गांधी झाले पाहिजेत. म्हणजे 23 आणि 48 इतका सरळ फरक आहे. आणि त्याच्यानंतरचे जे उमेदवार लोकांच्या पसंतीचे आहेत त्याच्यामध्ये अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल अशी 2-3 नावं आली आहेत, पण त्यांना मिळालेली मतं ही अगदीच कमी, म्हणजे 3%पेक्षाही कमी आहेत. म्हणजे याच्यावरून काय दिसतं की लोकांना पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच त्यांची अजूनही सर्वाधिक पसंती आहे. आणि विशेषतः 2 टर्म सलग झाल्यानंतर सुद्धा अँटी इन्कम्बन्सीचा कुठलाही फटका त्याला दिसत नाही असं याच्यातून एकूण जाणवत आहे. त्यामुळं पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असलं पाहिजे याच्याबद्दल इंडिया आघाडी किंवा विरोधक जे आहेत ते कुठलाही सक्षम पर्याय निर्माण करू शकलेले नाहीत असा एक निष्कर्ष यातून काढता येतो. म्हणजे राहुल गांधींनी इतक्या 2 यात्रा काढल्यानंतर सुद्धा, पूर्ण देशभर प्रवास केल्यानंतर सुद्धा त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता काही वाढली असं याच्यातनं दिसत नाही. याच्यामध्ये 2000 म्हणजे आता जे तुम्ही राम मंदिर किंवा या काही गोष्टी सांगितल्या, ज्या मोदी गॅरंटी आता ते जे प्रमोट करतायत, 2019च्या तुलनेने 2024च्या या निवडणुकांमध्ये मोदींचा म्हणजे गॅरंटी लोकांना पचनी पडतीये किंवा त्या आवडते असा एक हे आहे का? म्हणजे ती लोकप्रियता कायम आहे, वाढली आहे असं म्हणता येईल का? मोदींची लोकप्रियता वाढली आहे किंवा कमी झाली याच्यापेक्षा सुद्धा मोदींना अजून कोणी पर्याय देणारा नेता या देशामध्ये आहे असं लोकांना अजून दिसत नाही असं या मतदानपूर्व चाचणीतनं वाटतंय. म्हणजे 48 आणि 23 हे आकडे आपण मगाचपासून बोलतोय, याच्यावरनं स्पष्ट आहे की मोदींच्या ठिकाणी दुसरा पर्याय कोण आहे, तर याचं उत्तर अजून समाधानकारक उत्तर मतदारांपुढे आलेलं नाही. आणि त्याच्यामुळं मोदींना पर्याय नाही असं एक चित्र दिसतंय याच्यामधनं, मतदानपूर्व चाचणीतनं. आणि विरोधी पक्षांमध्ये जी एकी दिसायला पाहिजे होती की ज्याच्यातून एक कुणीतरी नाव मोदींच्या समोर हा पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे असं विरोधी पक्षांना काही उभं करता आलेलं नाहीये. त्यामुळं विरोधी पक्ष समजा सत्तेत आला तर त्यांचा नेता कोण असेल याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम असावा, त्याचं चित्र कदाचित या मतदानपूर्व चाचणीतून उमटलं असेल. जसं तुम्ही म्हणालात की 58% युवा मतदारांनी मोदींच्या नावाला पसंती दिली आहे पंतप्रधान म्हणून, पण हेच युवा मतदार एकीकडे बेरोजगारी किंवा महागाई किंवा ह्या मुद्द्यांवरती त्यांनी रोष व्यक्त केला आहे. कुठंतरी ती पण एक विचार करण्याची गोष्ट आहे, कारण मोदी म्हणतायत की आमचा म्हणजे भारत हा तरुणांचा देश आहे आणि येणारं भविष्य हे तरुणांसाठीच आहे. सो हा कुठंतरी एक फॅक्टर मोदी सरकारला तिसऱ्या टर्ममध्ये विचार करण्यासारखा आहे आणि त्याच्यावर काय हे होऊ शकतं? कारण अगदी बरोबर आहे की या सर्वेमधनं हेही गोष्टी स्पष्ट झाल्यात की आता भारतामधल्या मतदारांपुढं सगळ्यात मोठे जर 3 समस्या कुठल्या असतील तर त्याच्यामध्ये आर्थिक प्रश्न आहेत, बेरोजगारीचा मुद्दा आहे, आणि तिसरा मुद्दा महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे महागाईचा मुद्दा. या 3 मुद्द्यांवरती मतदारांनी मत प्रामुख्याने व्यक्त केलेलं आहे की महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक चिंता. आणि हे अक्रॉस म्हणजे पूर्ण देशभर आहे, शहरी ग्रामीण असा त्याच्यामध्ये भेद नाहीये. सर्व भारतभर लोकांना असं वाटतंय की महागाई खूप वाढलेली आहे किंवा बेरोजगारी आहे, तरुणांना नोकऱ्या मिळत नाही आहेत. त्याच्यानंतर याचे प्रश्न, आर्थिक अडचणी प्रत्येकाच्या म्हणजे काय म्हणता येईल त्याला की माझं हाऊसहोल्ड इन्कम जे आहे त्या हाऊसहोल्ड इन्कममध्ये माझं घर चालवणं किंवा माझे बचत करणं असेल किंवा माझे काही अजून काही मुद्दे असतील तर ह्याच्यासाठीचं मिळणारं उत्पन्न हे पुरेसं नाही. त्यामुळं देशापुढच्या किंवा माझ्या व्यक्तिगत कुटुंबातल्या आर्थिक अडचणी हा मतदारांसाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे असं या मतदानपूर्व चाचणीतून मत व्यक्त झालंय. फक्त मुद्दा असा आहे की याच्यामधलं नॅरेटिव्ह जे क्रिएट करायला पाहिजे विरोधकांनी तर ते तितकं समर्थपणे पुढे आलेलं दिसत नाही. त्यामुळं प्रश्न आहेत का तर नक्की आहेत, पण हे प्रश्न असले तरी ते सोडवण्याची क्षमता कोणामध्ये आहे तर ते असं वाटतं की लोकांना अजूनही नरेंद्र मोदी ते प्रश्न सोडवू शकतील. त्यामुळं
पंतप्रधान कोण व्हावं किंवा हे पुढची संधी कोणाला मिळावी याच्यावरती अजूनही सगळ्यांचं जे मत आहे ते नरेंद्र मोदींकडे पारडं झुकताना दिसतंय. म्हणूनच म्हटलं की अँटी इन्कम्बन्सी जी निर्माण व्हायला पाहिजे ती तितक्या प्रमाणात झालेली नाही. मग हे कदाचित विरोधकांचं अपयश म्हणावं लागेल की त्यांना ह्या बेरोजगारी किंवा महागाई या मुद्द्यांचं त्यांना लोकांमध्ये जाऊन त्याचं सोल्युशन देता आलं नाही की याच्यावरती आमच्याकडे हे उत्तर आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला मतं द्या किंवा म्हणून आम्ही सत्तेवर येण्यासाठी सक्षम आहोत. अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांना ठोसपणे मतदारांपर्यंत अजून पोहोचवता आलेला दिसत नाही. आणि त्याचंच प्रतिबिंब असं आहे की मतदानपूर्व चाचण्यांमध्ये हे मुद्दे लोकांना अत्यंत गंभीर महत्वाचे वाटत असले तरी त्याचं प्रतिबिंब मोदींची लोकप्रियता कमी होण्यामध्ये झालेली दिसत नाही. दुसरं, जसं आता तुम्ही म्हणालात की मोदींच्या विरोधात जी इंडिया आघाडी उभी ठाकली होती त्यांना अजून त्यांचा म्हणजे मोदींच्या विरोधात प्रभावी असा नेता त्यांनी डिक्लेअर केलेला नाहीये. जनता नेमकं इंडिया आघाडीकडे किंवा काँग्रेस आणि राहुल गांधींकडे कशा येणे बघते? आता हा सर्वेचा भाग नाहीये पण हे मी माझं मत म्हणून सांगतोय की खरं तर प्रयत्न असा सुरुवातीपासून चाललेला होता गेले 1.5 वर्ष की मोदींना हरवण्यासाठी किंवा आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना एनडीए आघाडीला सत्तेच्या बाहेर खेचण्यासाठी सगळ्या विरोधकांची एकत्र आघाडी झाली पाहिजे आणि शक्य तितक्या ठिकाणी एकाच एक उमेदवार देता यायला पाहिजे. म्हणजे विरोधी मतांमध्ये फाटाफूट होऊ नये. ज्या प्रदेशामध्ये ज्या राज्यामध्ये जो पक्ष प्रबळ असेल किंवा ज्या मतदारसंघामध्ये ज्याचं पारडं जड असेल किंवा जो विनिंग कॅन्डिडेट असेल त्याला उमेदवारी द्यावी आणि भाजपचा किंवा एनडीएच्या उमेदवारांचा घटक पक्षांचा पराभव करावा. परंतु प्रत्यक्षात जसं जसं निवडणुकीची तारीख जवळ यायला लागली तसं तसं जागा वाटपाचे प्रश्न बिकट व्हायला लागले आपण पाहिलं. म्हणजे त्याच्यामध्ये पहिल्यांदा ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीतून काढता पाय घेतला. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तिथं तिरंगी लढती आता होत आहेत की भाजप एकीकडं, त्याच्यानंतर डावे पक्ष एकीकडं, एका बाजूला काँग्रेस, असं तिरंगी लढत होते. त्याच्यानंतर नितीश कुमार जे बिहारमधले इंडिया आघाडीचे खूप मोठे समर्थक होते ते त्याच्यातून बाहेर पडले आणि त्यांनी बाहेर नुसते पडले नाही तर ते भाजप बरोबर गेले. त्यामुळे बिहारमधली इंडिया आघाडी फोल ठरली. केरळमध्ये डाव्यांनी काँग्रेस बरोबरचं नातं तोडलं आणि नुसतं नातं तोडलं नाही तर ते आता त्यांच्यावरती अत्यंत तिखट शब्दात टीका करतायत. इतक्या तिखट शब्दात की भाजप आणि काँग्रेसमध्ये काहीच फरक नाही असं ते म्हणायला लागले. झालाय फक्त त्यांचा फायदा की आता महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट टिकून आहे. दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये आपचा त्यांना पाठिंबा अजून टिकलेला आहे किंवा तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये AIDMKचा पाठिंबा त्यांना अजून मिळून आहे. पण झालंय असं की उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव हे त्यांच्याबरोबर आहेत. पण हे सगळे प्रादेशिक पक्ष ज्या ज्या राज्यांमधले काँग्रेसबरोबर आहेत तर ते स्वतःच त्यांच्या राज्यामध्ये इतके प्रबळ आहेत. म्हणजे उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादवांनी काँग्रेसबरोबर अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये आघाडी केली. पण आघाडी केल्यानंतर सुद्धा काँग्रेसला अत्यंत तिथं दुय्यम भूमिका घ्यायला लागली. म्हणजे एकेकाळी ज्या उत्तर प्रदेशवरती काँग्रेसचं सरकार होतं, सत्ता होती, तिथं आता जवळपास गेले 30 वर्ष ते सत्तेतून बाहेर आहेत. राज्यात त्यांची सत्ता येऊ शकलेली नाही आहे. तर तिथं अखिलेश यादव यांनी स्वतःच्या सीट जितक्या वाढवता येतील तितक्या त्यांनी सीट शेअरिंगमध्ये स्वतःकडे ठेवल्या आणि जिथं त्यांना वाटलं की आपला उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी आहे अशा दुय्यम दर्जाची सीट त्यांनी काँग्रेससाठी सोडल्या. असंच झालं तामिळनाडूमध्ये सुद्धा. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये पण त्यांना दुय्यम अजूनही बघतो की आपण जागा वाटपाचा गोळ मिटलेला नाहीये. भिवंडी किंवा सांगलीसारख्या जागेवरून काँग्रेसचे नेते नाराजी व्यक्त करतायत. मुंबईमध्ये त्यांना जागा मिळत नाही म्हणून नाराजी व्यक्त करतायत. पण तिथेही त्यांना थोडीशी पडती बाजू घेऊन काँग्रेसला तिथेही मागं सरकार लागलं. त्यामुळे इंडिया आघाडी जितकी बलवानपणे या निवडणुकीला सामोरी जायला पाहिजे होती तितकी जाताना दिसत नाही. आणि हे मला वाटतं की हे भाजपच्या किंवा एनडीए आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे. कारण विरोधी मतांमध्ये फाटाफूट होताना दिसते, बंडखोरी होण्याची संधीचे हे वाढलेले आहेत, शक्यता वाढलेल्या आहेत आणि याचा स्वाभाविकपणे फायदा जो आहे तो भारतीय जनता पक्षाला होणार आहे. त्याच्यानंतर BSP सारखा पक्ष उत्तर प्रदेशमध्ये स्वतंत्र लढतोय, MIM सारखा पक्ष स्वतंत्र लढतोय, ते MIM मध्ये याच्यामध्ये आलेले नाहीत इंडिया आघाडीमध्ये. महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडीसारखी जी एक नुकसान ज्यांनी 2019च्या इलेक्शनमध्ये काँग्रेसच्या किंवा UPA आघाडीच्या अनेक निवडून येणाऱ्या खासदारांचं नुकसान केलं, असे अनेक पक्ष महत्वाचे त्या त्या राज्यांमधले जे प्रबळ घटक आहेत तर ते सुद्धा इंडिया आघाडीमध्ये आणण्यामध्ये अपयश आलं. तर हे मला वाटतं की इंडिया आघाडी जितक्या सक्षमपणे या निवडणुकीला पुढे सामोरी जायला पाहिजे होती तितक्या प्रबळ प्रमाणात ती जाताना दिसत नाही. त्याच्या उलट भाजपने त्यांचे मित्रपक्ष वाढवत नेलेले आहेत. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी छोटे छोटे पक्ष सगळे बरोबर घेतलेले आहेत, त्यांना घेऊन ते लढत आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिंदे गट जोडला, अजित पवार गट जोडला, त्याच्यानंतर
आणखीन काही अपक्ष आमदार आणलेत, इतर पक्षांमधले ताकदवार नेते घेण्याचा प्रयत्न केला, असं त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये केलं. किंवा आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देशम यांच्याबरोबर त्यांचं सूत जुळते असं दिसतंय. तर अशा प्रकारे भाजपने स्वतःची आघाडी टिकवली आणि शिवाय आणखीन मित्र जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश आलं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ही लढाई सुरू होण्यापूर्वीच इंडिया आघाडी तितक्या ताकदीने, म्हणजे बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक अडचणी हे इतके प्रबळ मुद्दे असून सुद्धा मतदारांपुढे जे एक परसेप्शन जायला पाहिजे होतं की इंडिया आघाडी सक्षम आहे, यांच्याकडे खणखर नेतृत्व आहे की जे मोदींना पर्याय होऊ शकतं, असं चित्र निर्माण करण्यामध्ये इंडिया आघाडीला इलेक्शनच्या आधीच अपयश आलं. आणि एकाच एक लढत जी द्यायला पाहिजे होती ती निर्माण न झाल्यामुळं आता ॲडव्हान्टेज टू बीजेपी असं चित्र दिसतंय. जसं तुम्ही म्हणालात की उत्तरेमध्ये राम मंदिराच्या मुद्द्यावरनं भाजपला थोडासा सॉफ्ट कॉर्नर मिळतोय, दक्षिणेमध्ये म्हणजे उत्तर भारतातला हा एक चित्र होतं. महाराष्ट्रात आणि दक्षिणेतलं या सर्वेमधलं मतदारांचं मत कसं होतं? काय मुद्दे घेऊन या दोन्ही राज्यातल्या जनता या भाजपकडे आणि लोकसभेच्या निवडणुकीकडे बघते? लोकनीती आणि CSDS जो सर्वे केला त्याच्यामध्ये राज्यनिहाय आकडेवारी दिलेली नाहीये, पण त्यांनी प्रादेशिक आकडेवारी दिली. आणि त्याच्यातलं ढोबळ चित्र असं आहे की 2019च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये सुद्धा पश्चिम आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये भाजपला 19 साली जी काही मतांची टक्केवारी त्यांच्या वाट्याला आली होती ती जवळपास यंदा पण कायम राहणार आहे. म्हणजे ही कुठली राज्य येतात? तर उत्तर प्रदेश येतं, बिहार येतं, राजस्थान येतं, बिहार नाही येणार, बिहार आपल्याला पूर्व आणि ईशान्येकडे धरायला लागेल. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल या राज्यांमध्ये आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये 2019 साली त्यांना जी काही मतं मिळाली होती, जवळपास 47-48% मतं, तर ती यंदा सुद्धा त्यांची ती मतं कायम राहिलेली आहेत. उलट त्यांना फायदा असा दिसतो या चाचणीनुसार की दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये त्यांच्या मतांमध्ये 8% भरघोस वाढ होते. म्हणजे भाजपला जे दक्षिण अवघड म्हणजे आता याचं जागांमध्ये किती परावर्तित होईल आता सांगता येणार नाही, पण त्यांचा व्होट शेअर जो आहे तो जवळपास 8% वाढतोय. आणि आता चित्र असं दिसतंय, आता हा पुन्हा सर्वेचा भाग नाहीये, पण तामिळनाडूमध्ये अण्णामलाई सारखा एक युवा नेता त्यांना मिळालेला आणि ते ज्या पद्धतीने गेले वर्षभर त्यांनी तामिळनाडूमध्ये संघटना बांधली किंवा प्रचार करतायत, त्यामुळे असं सगळेच प्रशांत किशोर पासून सगळेच ज्येष्ठ रणनीतिकार जे आहेत देशातले निवडणूक रणनीतिकार, त्यांचं म्हणणं असं आहे की तामिळनाडूमध्ये सुद्धा यंदा भाजप चांगल्या प्रकारे सुरुवात करू शकेल, त्यांचा व्होट शेअर वाढेल आणि काही ठिकाणी 3-4-5 जागा पण त्यांना मिळू शकलं तर आश्चर्य वाटायला नको. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे कदाचित त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आता वर्तवली जाते, तर हे नुकसान तामिळनाडूमधून ते भरून काढतील अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाला वाटते. असं चित्र त्यांनी या मतदानपूर्व चाचणीमधला आकडा असा आहे की पूर्व आणि ईशान्येकडची जी राज्य आहेत, म्हणजे बिहार पासून पश्चिम बंगाल आणि 7 सिस्टर्स राज्य जे आहेत, तर इथं सुद्धा त्यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये या चाचणीनुसार जवळपास 7 ते 8% वाढ होते यावेळेला 2019च्या तुलनेत. त्यामुळे इथं सुद्धा त्यांना पुन्हा काही जागा वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तर ते गेल्या वेळेला जवळपास 22-23 त्यांनी जागा जिंकलेल्या होत्या, त्याच्यामध्ये यंदा त्यांना मोठी वाढ होईल अशी अपेक्षा वाटते किंवा त्यांना जागा जिंकू शकतील असं दिसतंय. बिहारमध्ये नितीश कुमार जवळ आल्यामुळे तिथल्या जागा टिकतील आणि कदाचित गेल्या वेळेपेक्षा 2-3 जागांचा फायदा होऊ शकेल असं त्यांना वाटतंय. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या ठिकाणी त्यांना काही फारसं नुकसान होणार नाही, गेल्या वेळेच्या इतक्याच जागा ते जिंकू शकतील असं थोडंफार चित्र त्याच्यामध्ये दिसतंय. त्यामुळे एकूणच भारतीय जनता पक्षाला पश्चिमेकडचं महाराष्ट्रामधली लढत थोडीशी आता बिकट दिसते. हे जर वगळलं महाराष्ट्र आपलं राज्य, तर एकूणच पूर्ण देशामध्ये त्यांना फारशी अडचण कुठे येईल असं आता या मतदानपूर्व चाचणीतनं दिसत नाही. आणि त्यामुळेच नरेंद्र मोदी यांचं सरकार पुन्हा तिसऱ्यांदा निवडून देण्यास आम्ही तयार आहोत अशी इच्छा जवळपास 40% मतदारांनी भारतीय जनता पक्षाला अनुकूलता दर्शवलेली आहे. आणि 2014 साली आपल्याला आठवत असेल की पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांचं सरकार भारतामध्ये आलं आणि त्यावेळेला सगळीकडे असं बोललं गेलं की आता मोदी लाट आहे, इतकी मोदी लाट आहे वगैरे असं बोललं गेलं. पण प्रत्यक्षात मोदी सरकारला भाजपला मिळालेली मतांची जी टक्केवारी होती ती फक्त 31% होती. म्हणजे फक्त 31% मतं असताना सुद्धा त्यांनी बहुमताला लागणारा आकडा सहजपणे 272चा पार केला होता. 2019 मध्ये त्यांच्या मतांची टक्केवारी 37%च्या थोडीशी पुढे गेली आणि त्यावेळेला त्यांनी आणखीन त्यांची जागा वाढवली आणि 300च्या पुढे ते गेले. आता यंदाच्या 2019च्या मतदानपूर्व चाचणीमध्ये CSDS लोकनीतीचा सर्वे असा सांगतो की यंदा त्यांना 40% मतं मिळण्याची शक्यता आहे किंवा 40% मतदारांनी सांगितलं की आम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान करणार आहोत.
याचा अर्थ असा आहे की 2014 आणि 2019 या दोन्हीच्या वेळी त्यांनी ज्या जागा जिंकल्या त्याच्यापेक्षा त्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता याच्यामध्ये स्पष्टपणे दिसते. जसं तुम्ही म्हणालात की उत्तरेकडे राम मंदिराचा जो मुद्दा होता त्याच्या ह्या सर्वेमध्ये सर्व घटकांचा विचार केला गेलाय, म्हणजे हिंदू म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांचंही याच्यामध्ये मत घेतलं गेलंय. बरोबर. राम मंदिराच्या मुद्द्यावरनं जसं हिंदू मतदार हे भाजपच्या बाजूने आहेत, अन्य धर्मातल्या लोकांचं मतदारांचं मत काय होतं याबद्दल? याच्यामध्ये खरं तर जातनिहाय या सर्वेच्या ह्याच्यामध्ये त्यांनी थोडासा विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम समाज जो आहे हा प्रामुख्याने काही मुद्द्यांवरून भारतीय जनता पक्षाला फारसा अनुकूल नाहीये असं एकूण चित्र दिसतंय. म्हणजे अगदीच आकडे तुम्हाला सांगायचे तर सामाजिक स्तरावरची जी सरकारची लोकप्रियता असते त्याच्या संदर्भातला त्यांनी प्रश्न विचारला. त्याच्यामध्ये असं दिसलं की देशातले 8% मुस्लिम मोदी सरकारवर पूर्ण समाधानी आहेत, तर 24% मुस्लिम अंशतः समाधानी आहेत. म्हणजे जवळपास 32% मुसलमान हे भाजपच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत असं म्हणता येईल. पण तरी 32 म्हणजे 68% मुसलमान आहेत ते अजूनही भाजपच्या पूर्णपणे विरोधात आहेत. त्यांना भाजपबद्दल फारशी आत्मीयता नाही असं या मतदानपूर्व चाचणीत दिसतं. पण हिंदू उच्चवर्णीय जे आहेत पूर्ण भारतातले, तर त्याच्यातले जवळपास 63% हिंदू हे मोदी सरकारवरती पूर्णपणे समाधानी असं या सर्व्हेमध्ये दिसलंय. आणि 57% हिंदू SC आणि 58% हिंदू ST हे सुद्धा या मोदी सरकारवरती समाधानी आहेत असा हा सर्व्हे सांगतो. त्यामुळे मला वाटतं की ही जी आकडेवारी आहे मुस्लिम वगळता अल्पसंख्याक, मुस्लिम म्हणण्यापेक्षा अल्पसंख्याक पूर्ण वगळता जवळपास सगळ्या सामाजिक स्तरांमध्ये मोदी सरकारबद्दल फार टोकाचा राग आहे असं काही या मतदानपूर्व चाचणीत दिसलेलं नाही. 2004 साली सुद्धा अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं आणि त्याच्याबद्दल पण लोकांमध्ये एक सार्वत्रिक कुठल्याही प्रकारची अशी फार टोकाची नाराजी आहे किंवा संताप आहे असं नव्हतं. आणि त्यावेळेलाही अगदी फील गुड, इंडिया शायनिंग वगैरे अशा जाहिरात झाल्या होत्या. आणि त्याही वेळी असं बोललं जात होतं की आता अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार सुद्धा पुन्हा सत्तेमध्ये सहजपणे येईल. पण प्रत्यक्षामध्ये तसं घडलं नाही. त्यामुळे आता जरी हे सर्वे सगळे असे काही आले असले तरी शेवटी मतदारांच्या मनात नेमकं काय आहे याचा अचूक अंदाज प्रत्येक वेळेला लागेलच असं नाही. त्यामुळे आता जे 3 मुद्दे या सर्वेमधून पुढे आले की बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक अडचणी, या 3 मुद्द्यांवरती अजूनही, कारण मतदानाला प्रत्यक्षामध्ये देशाच्या अनेक भागांमध्ये 2 महिन्यांपर्यंत अजूनही कालावधी आहे, तर या 2 महिन्यांच्या काळामध्ये अजूनही जर विरोधकांनी या 3 मुद्द्यांवरती लोकांना कन्व्हिन्स केलं आणि त्याच्यावरचं उत्तर आमच्याकडे ठामपणे आहे असं सांगण्यामध्ये ते जर यशस्वी झाले तर मला वाटतं की ह्या मतदानपूर्व चाचणीचा कल आता जो काही दिसतोय की अगदी लोक मोदींना सहजपणे निवडून देतील असं दिसतंय आणि सहजपणे भाजपच्या जागा 300च्या पुढं आणि एकूण आघाडी NDA आघाडीच्या जागा 400च्या पार जातील असं दिसतंय. तर त्याच्यामध्ये बदल व्हायला अजूनही विरोधकांकडे बऱ्यापैकी वेळ अवधी उपलब्ध आहे. त्याचा वापर कोण कसा करतं हे आता आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये बघायला लागेल आणि त्याचा खरोखर निवडणुकी मतदानावरती काही परिणाम होतो का याच्यासाठी आपल्याला 4 जूनपर्यंत थांबावं लागेल. हे होते ज्येष्ठ पत्रकार सुकृत करंदीकर, ज्यांनी आपल्याला CSDS आणि लोकनीती या संस्थेने जो निवडणूक पूर्व जो सर्वेक्षण केला होता त्याची फोड करून सांगितली आहे. यामध्ये लोकांच्या मनात नेमकं काय आहे, लोक कोणाला अजूनही पसंत करतायत याचं फोड त्यांनी करून सांगितली आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस निकाल येईल त्यावेळेस हे चित्र खऱ्या अर्थाने पूर्णपणे क्लिअर होईल. तोपर्यंत सर तुम्ही हे जे काही सर्वेक्षण सांगितलं, फोड करून सांगितली त्याबद्दल धन्यवाद.